गुड आफ्टरनून मुलांनो. आज आपण आपला जो भिंगांचा धडा होता, राहिलेले त्याचे काही टॉपिक्स ते कंप्लीट करायचा प्रयत्न करूया. आज बहुतेक पूर्ण धडा तर नाही होणार शिकून, पण महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आज आपण कव्हर करूयात. गेल्या वेळी बघा आपण काय पाहिलेलं होतं, आपल्या सगळ्या आकृत्या काढून झालेल्या होत्या. बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग दोघांच्या पण आकृत्या काढून झालेल्या होत्या. आणि दुसरं आता आपण आज काय बघणार आहोत, जे गेल्या वेळी आपण सूत्र बघितलेलं भिंगाचं सूत्र आणि दुसरं सूत्र आपण कोणतं बघितलेलं होतं, विशालनचं सूत्र. तर त्या दोन्ही सूत्रांवर आधारित आज आपण काही गणितं सोडवणार आहोत आणि 1-2 गणितं का होईना अशी. आणि त्याच्यानंतर ना मग आपण पुढचा जो भाग आहे आपल्या धड्याचा त्याच्याकडे जाऊयात. तर मुलांनो, आय होप तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आकृत्यांची. आकृत्या तुम्ही काढून व्यवस्थित तुमचं जे कर्कटक असतं, राउंडर असतं त्याने ट्राय करा. आणि जमत नसेल तर पुन्हा एकदा आपली ही व्हिडिओची गेल्या वेळची रेकॉर्डिंग बघा. येईल, काही एवढं मोठी गोष्ट नाहीये. पण हां, जर तुम्ही सराव नाही केला, तर परीक्षेमध्ये जे आहे बिना सराव करता नुसतं एकदाच बघितली आकृती आणि काढायचा प्रयत्न केला, तर ते कोणालाच शक्य नाही होणार. अगदी टीचरची पण प्रॅक्टिस नसेल तर तिला पण नाही शक्य होणार ते. तर त्याच्यामुळे असं काही करू नका. तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ठीक आहे? तर चला, आज आपण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं स्वाध्यायामधलंच एखादं गणित सोडवूया. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण कल्पना असेल, की काय करायचंय आपल्याला ते. ठीक आहे? थांबा, आता तुमचं पुस्तक तुमच्याबरोबर मी शेअर करते. बघा, आता इथे जो आपला स्वाध्याय आहे, खाली पुस्तकामध्ये जा, शेवटी धड्याच्या आणि स्वाध्याय ओपन करा. हे गेल्या वेळी आपण सगळं बघितलेलं होतं. बघा, हेच मी म्हणत होती, हे विशालनचं सूत्र आणि आपलं भिंगाचं काय सूत्र होतं? 1 भागिले व्ही वजा 1 भागिले यू. हे बघा, हे वालं सूत्र. तर हे वालं सूत्र आणि हे विशालनचं सूत्र व्ही अपॉन यू H2 अपॉन H1. तर ह्याच्यावर आधारित आपण गणितं सोडवणार आहोत. ही दिलेली गणितं तुम्ही स्वतःहून ट्राय करा. आता मी तुम्हाला गणितं सोडवून दाखवल्यावर ही दिलेली गणितं सोडवणं पण तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे? चला, आता एक स्वाध्यायामधलं गणित घेऊया आपण आणि ते सोडवूया. हे बघा, हे वालं. हे गणित जे आहे याच्यात डायरेक्ट प्रतिमेचं स्वरूप शोधा म्हणून सांगितलंय. तर आणखी पण काही आपण गोष्टी काढूयात. थांबा हा मुलांना. बघा, काय सांगितलेलं आहे इथे, गणित आधी समजून घेऊयात. 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर, अभिसारी भिंग म्हणजेच आपलं बहिर्वक्र भिंग, त्याच्या समोर ठेवली आहे. आणि त्याच्या समोर किती अंतरावर ठेवली? 25 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलेली आहे. तर प्रतिमेचे स्थान, आकार आणि काय शोधायचे आपल्याला? स्वरूप शोधायचं. ठीक आहे? तर चला, आता आपण सोडवूयात हे गणित.
माझा आता व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला. ते गणित आता मी इथे तसं माझ्या लक्षात आहे. चला आपण पटकन लिहूनच टाकूयात. मी नेहमी मुलांना तुम्हाला जसं शिकवते, आधी दिलेली माहिती लिहायची. ठीक आहे? तर आपल्याला यू किती दिलेलं आहे? किती अंतरावर ठेवले? थांबा याला थोडंसं डार्क करते. बघा, यू किती दिलेला आहे आपल्याला? -25 बरोबर आहे? भिंगापासून 25 अंतरावर. मग वजा अंतर घेणार कारण आपण भिंगाच्या लेफ्टला डाव्या बाजूकडे ठेवतो. व्ही किती दिलेलं आहे? व्ही तर आपल्याला काढायचंय. आहे ना? वस्तू प्रतिमा कुठे बनते माहिती नाही. तर आपण अजून काय दिलेलं आहे? येस. वस्तूची उंची, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट दिले 5 सेंटीमीटर आणि नाभी अंतर मुलांनो किती दिलंय बघा. एफ किती दिलंय आपल्याला? नाभी अंतर बहुतेक 10 सेंटीमीटर. ठीक आहे? तर प्रतिमेचे स्वरूप म्हणजे सगळंच काढूयात आपण. प्रतिमेची जागा, प्रतिमेचा गुणधर्म आणि प्रतिमेची हाईट, प्रतिमेची पण आपण उंची काढूया. ठीक आहे? आता हे तुम्हाला पटपट सांगण्यासाठी मी पूर्ण आपला फॉर्मॅट नाही फॉलो केलाय. पण तुम्ही व्यवस्थित लिहा. दिलेली माहितीमध्ये दिलेली माहिती जे आहे आणि जिथे-जिथे हा क्वेशन मार्क दिसतोय तिथे काय लिहिणार तुम्ही? शोधणी असं लिहिणार. नंतर तुम्ही सूत्र लिहिणार आणि नंतर मग ह्याला सोडवणार. ठीक आहे? आता मी डायरेक्ट सूत्र लिहिते. आपलं सूत्र काय आहे? 1/v भागिले 1/u बरोबर 1/f. बरोबर? ह्याच्यात किमती ठेवा आता सरळ-सरळ. तर 1/v तर आपल्याला v शोधायचंय. u ची किंमत किती आहे? -25. f किती आहे आपल्याकडे? 10. आता बघा हे ना बहिर्वक्र भिंग आहे, अभिसारी म्हणजे. म्हणून इथे आपण आपलं नाभी अंतर अधिक घेतलेलं आहे, धन घेतलेलं आहे. आता बघा हे इथे पण वजा, हे इथे पण वजा. हे अधिक होईल, बरोबर आहे? हे होणार अधिक 1/25 आणि इकडे 1/10. तर मी इकडे सोडवते आणि 1/अधिक 25 तिकडे गेल्यावर काय होईल? वजा. बरोबर आहे? मग आता दोघांचा तुम्ही लसावी काढू शकता. 25 दुनी 50 आणि 10च्या पण पाड्यामध्ये 50 येतं. म्हणजे आपल्याला दोघांना काय करायचंय? 50 करायचंय. तर 10 कितीचा 50? 10ला कितीने गुणल्यावर 50 येतं? 5ने. तर 10ला खाली पण 5ने गुणलं, वर पण 5ने गुणलं, मग वरती येणार 5. 10 5 50 आणि 25 दुनी 50 म्हणजे वरती 2, वरती खाली 2 ने गुणावं लागेल. तर उत्तर काय आलं? 3/50. आणि मग व्ही ची किंमत पाहिजे आपल्याला, मग दोघांचा पण व्यस्त घ्यावा लागणार. म्हणजे इथे येणार 50/3. ठीक आहे? आता हे 50/3 मुलांनो पॉइंटमध्ये किती येणार? 3 एके 3, 2 उरले, मग ते झाले 20. 3 संग 18, परत 2 उरले. असे 2-2 उरत 6, 1.666666 म्हणजे 16.666 येत जाणार. तर मग आपण काय करणार? 2च दशांश नंतर 2च दुसऱ्या घरापर्यंतच ठेवणार आणि बाकीचे 6 काढून आपण मग जो शेवटचा अंक आहे तो 1 ने वाढवणार कारण 666 ही 5 पेक्षा जास्त किंमत आहे. हे साधे मॅथ्स मधले रूल तुम्हाला माहिती असतील. माहिती नसतील तर तुमच्या मॅथ्स टीचरला विचारा. ठीक आहे? तर व्ही आपल्याला प्रतिमेचं अंतर मिळालं जे की धन मिळायला पाहिजे होतं कारण बहिर्वक्र भिंगाच्या उजव्या बाजूला प्रतिमा बनते तर धन मिळायला पाहिजे होतं जे की मिळालं. आता आपल्याला काय काढायचंय मुलांनो? आता आपल्याला काय काढायचंय? आता आपल्याला काढायचं आहे एच, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. तर आपल्याकडे ऑलरेडी सूत्र आहे. व्ही भागिले यू बरोबर एच आय हाईट ऑफ द इमेज, प्रतिमेचं उंची काढायची आपल्याला. बरोबर आहे? तर आता दोन्ही साइडचं चेंज करून लिहूया. कारण एच आय काढायचं आपलं. एच आय भागिले एच ओ बरोबर व्ही भागिले यू. तर मग एच आय ला आपण काय लिहू शकतो? व्ही भागिले यू गुणिले एच ओ. बरोबर? आता ह्याच्यात किमती ठेवा मुलांना. बस किंमत ठेवली की उत्तर येणार. तर एच आय
आता मी काय करते माहितीये, v ची किंमत ना हे पॉइंट मध्ये नाही ठेवत आहे. हे कारण हे 50/3 घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करायला ना सोपं पडेल. तर v ची किंमत ठेवली. u ची किंमत आहे -25 आणि ह्याची किंमत किती होती? HO ची किंमत 5 सेंटीमीटर. तर बघा एकदम व्हॅल्यू पाड्यातल्याच आहेत. 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5, 5 10 50. तर HI किती आलं तुमचं? हे वजाचं चिन्ह पण येणार. -10/3. कळतंय? मग आता किती? उत्तर किती येणार? 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9, 9 असंच येत जाणार पॉइंट जरी घेतला तरी. तरी मग आन्सर आलं आपलं 3.3. मुलांनो मी माऊसने लिहिते त्याच्यामुळे थोडंसं हँडरायटिंग चांगलं नाही येते, पण तुम्हाला समजेल असं तर आहे. तर 3.3 सेंटीमीटर. झालं? आता काय विचारलं यांनी? प्रतिमेचं स्वरूप विचारले. तर तुम्ही बघू शकता प्रतिमेची उंची 3.3 आहे. म्हणजे वस्तूच्या उंचीपेक्षा ती कमी मिळालेली आहे. दुसरी गोष्ट ती वजा आहे, म्हणजे उलट आहे. म्हणजे प्रतिमा काय आहे? आता इथे मी शॉर्टमध्ये लिहिते. प्रतिमा ही आहे आपली वास्तविक. प्रतिमा ही आपली वास्तविक आहे, उलट आहे आणि लहान आहे. ठीक आहे? हे सगळं प्लीज फुल फॉर्म मध्ये लिहा. मला लिहायला ह्याने त्रास होते म्हणून मी शॉर्टमध्ये लिहिले. पण तुम्हाला सांगते मी. प्रतिमा ही काय वास्तविक आहे म्हणजे पडद्यावर मिळेल, उलट आहे आणि लहान आहे आकाराने. बघा इथे 5च आहे आणि इथे 3.3 आहे. बरोबर मिळालंय आपल्याला. नाभी अंतराच्या पलीकडे आहे, राईट? नाभी अंतराच्या पलीकडेच काय? वक्रता त्रिज्याच्या पण पलीकडे. बघा नाभी अंतर 10 आहे. मग वक्रता त्रिज्या किती होईल? 20. म्हणजे 2 F1च्या पण पलीकडे वस्तू ठेवलेली असताना आपल्याला कुठे मिळते वस्तू? F2 आणि 2F2च्या मध्ये मिळते आणि आकाराने ती लहान असते. मग हे बघू शकता तुम्ही. 16.67 10 आणि 20च्या मधली किंमत आहे 16.67. तर बरोबर मिळते आपल्याला F2 आणि 2F2च्या मध्ये आकाराने लहान आणि उलटी. ठीक आहे? तर हे गणित आता आपण असं सोडवलेलं आहे. तर मुलांनो आता उरलेली गणितं जी आहेत ते तुम्ही ट्राय करा. एक अजून गणित फक्त दुसरं बघते मी कोणतं सोडवू शकतो का आपण. ही शक्तीवाली गणित आपण नंतर बघू. कारण ते अजून मी शिकवलं नाहीये तुम्हाला. ह्या वाला प्रश्न इंटरेस्टिंग आहे. हा वाला एक सोडूया. ठीक आहे? एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच कळते. ज्या बाजूला भिंग आहे त्याच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. भिंगाचे नाभी अंतर किती असेल? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे? भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आणि तिच्यापासूनच समोरच बनते. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे पडद्यावर नाही बनत आहे, भिंगाच्या समोरच बनते. म्हणजे डेफिनेटली आता हे काढूनच बघावं लागेल आपल्याला. हे दोन्ही पण वजा आहे हे मात्र नक्की. ठीक आहे? चला आता हे गणित सोडवूयात. आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल मुलांना, की गणित काय आहे नक्की. सॉरी शिंक आली. बघा, आधी समजून घ्या. हे आपलं जे आहे मुख्य अक्ष आहे आणि समजा इथे भिंग आहे. आता हे भिंग कोणते माहिती नाही म्हणून मी असे डाग दाखवते. भिंगापासून वस्तू किती ठेवले? 60 अंतरावर. म्हणजे इथे समजा वस्तू ठेवली आहे. तर आपलं हे U दिलेलं आहे आणि त्याचंच भिंगासमोरच इथे 20 अंतरावर त्याची काय मिळते? प्रतिमा मिळते. तर नाभी अंतर शोधायचं आणि कुठलं भिंग आहे ते सांगायचं. मग काय नाही चला आपण लिहूयात U = -60
U वजा 60 असेल, कारण भिंगाच्या लेफ्टला आहे. व्ही पण आता काय येणार वजा 20. मग काय सरळ सरळ आपलं सूत्र आहे 1/f बरोबर 1/v वजा 1/u तर 1/ वजा 20 वजा 1/ वजा 60. मग बघा मग 1/1/20 वजा 20 चे वजा वरती घेऊया आणि हे वजा वजा काय बनणार अधिक. मग आता 20च्या पाड्यातच 60 आहे आणि 60च्या पाड्यात 60 आहे. लसावी किती बनणार आपला 60. 20 त्रिक 60 म्हणजे वर खाली 3 ने गुणल्यावर हे वजा 1 3 ने गुणल्यावर काय बनेल वजा 3 आणि 60 1 60 तर हे अधिक 1 जसंच्या तसं राहील. उत्तर काय आलं वजा 2/60. आता ही 1/f ची किंमत आहे. मग f ची नुसती किंमत काय होणार दोन्ही बाजूंचा व्यस्त म्हणजे वजा 60 भागिले 3 सॉरी 2 मग बेत्रिक 6 वजा 30 सेंटीमीटर. तर तुम्ही बघू शकता वजा आलंय उत्तर. म्हणजे हे कोणतं भिंग आहे विचारले ना कोणतं भिंग आहे ते सांगा. पण यांनी ना अपसारी आहे की अभिसारी विचारलेलं आहे. तर हे अंतर्वक्र भिंग आहे. अंतर्वक्र भिंगाला आपण काय म्हणतो अपसारी. ठीक आहे हे अभिसारी नाहीये अपसारी आहे. लांब लांब पसरवतं. ठीक आहे झालं हे गणित पण सोडवून झालंय आपलं. तर आता व्हिडिओला पॉज करून हे लिहून घ्या हवं तर आपण मी आता हे जे पण सोडवलंय. आता पुढे बघूयात मुलांना. पुढचा भाग खूप खूप महत्वाचा आहे. हे जे तुमचे दृष्टीचे दोष दिलेले आहे ना आणि ह्याच्या आकृत्या खूप महत्वाच्या आहेत. बघा हे मानवी डोळा ही गणित आपण सोडवली ऑलरेडी. अच्छा एक ह्याच्यामध्ये शक्ती पण आहे. ओके चला एक शक्तीचं पण करून टाकूया. भिंगाची शक्ती म्हणजे काय माहितीये का मुलांना? भिंगाची शक्ती म्हणजे ती हे बघा थांबा इथे दाखवते तुम्हाला. हे दिसते भिंगाची शक्ती आपण कशी मोजतो. भिंगाची शक्तीचं सूत्र तर चला ठीक आहे की 1/2 नाभी अंतर म्हणजे भिंगाची शक्ती असते. ठीक आहे आता बघा आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असे म्हणतात. हे लक्षात घ्या मुलांना. हे परीक्षेत एका मार्काला जरूर विचारतात. तर हे पाठ करायचंय. आपाती किरण म्हणजे भिंगावर पडणारे प्रकाशाचे किरण त्याचं अभिसरण होतंय की अपसरण होतंय. म्हणजेच ते बहिर्वक्र भिंग असेल तर अभिसरण होईल अंतर्वक्र भिंग असेल तर अपसरण होईल. मग त्यालाच आपण काय नाव दिले भिंगाची शक्ती. ठीक आहे आणि ही भिंगाची शक्ती आहे ती पण कशावर अवलंबून आहे नाभी अंतर धन आहे ऋण आहे त्याच्यावर तर आहेच. शिवाय किती नाभी अंतर त्याच्यावरती ते अवलंबून असते. भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभी अंतरांचा व्यस्तांक होईल. ठीक आहे भिंगाची शक्ती आपण कशात मोजतो डायऑप्टर मध्ये. बघा गेल्या वर्षी नाही ह्याच वर्षी मी जो धडा शिकलाय ऊर्जावाला कार्य आणि ऊर्जा त्याच्यामध्ये पण शक्ती शिकलाय. त्याच्यामध्ये शक्ती आपण कशामध्ये मोजलेली वॉट मध्ये मोजलेली. इथे आपण शक्ती कशामध्ये मोजतोय डायऑप्टर मध्ये. कारण ती शक्ती जी मोजलेली आपण ती ऊर्जेची वेगवेगळी स्वरूप आहेत त्याची शक्ती मोजलेली. इथे
भिंगाची शक्ती आपण मोजतोय. तर चला आता ह्याच्यावरचं आपण एक गणित सोडवूयात. आणि मुलांनो हे बघा भिंगांचा संयोग म्हणजे खूप साऱ्या जर भिंग एकत्र जोडली आपण, हे मी तुला आकृती काढून एक्सप्लेन करते. तर मग एकूण शक्ती सगळ्या भिंगाची मिळून किती होईल? आता एक गणित घेऊया. गणित सोडवता तुम्हाला एक्सप्लेन करते, मग तुम्हाला समजेलच. ठीक आहे? हे बघा हे वालं गणित. 2, 2.5 व 1.7 शक्ती असलेली भिंगे जवळ-जवळ ठेवली, तर त्यांची एकूण शक्ती किती होईल? ठीक आहे? चला ह्याला घेऊयात. हे पण एकदम सोपं गणित दिलेलं आहे. डायरेक्ट शक्ती एकूणच काढायची तर ह्यांची नुसती बेरीजच करायची. हे बघा हे तर तोंडीच गणित आहे. 2 आणि 2.5 किती झालं? 4.5. 4.5 आणि 1 5.5. 5.5 आणि 7 6.2. 7-5 12 ना. 1.2 म्हणजे ऍड होईल त्याच्यात तर 6.2. तर हे तर तोंडीच गणित आहे. मग अजून कोणतं गणित? चला वरचं बघूयात. नाही दृष्टिदोष केल्याशिवाय ते नाही करता येणार. चला मुलांनो मग मी माझ्या मनाने तुम्हाला गणित देते. ठीक आहे? बघा, काय करूया? आधी की नाही शक्ती काढायला शिकवते. समजा तुम्हाला प्रश्न असा दिलाय, नीट ऐका. एका अपसारी भिंगाचे नाभी अंतर 10 आहे. तर त्याची शक्ती काढा. सिंपल क्वेश्चन. अपसारी भिंगाचं नाभी अंतर 10 आहे, तर त्याची शक्ती काढा. तर मग काय लिहिणार आपण? नाभी अंतर किती दिलेलं आहे? 10. आणि कोणतं भिंग आहे? अपसारी भिंग म्हणजे अंतर्वक्र भिंग आहे. त्याची नाभी अंतर आपण वजा घेणार मुलांना. आता लक्षात घ्या हे सेंटीमीटरमध्ये दिले. 10 सेंटीमीटर. तर हे आपल्याला मीटरमध्ये पाहिजे. आता लक्षात घ्या, मी ह्याला मीटरमध्ये न करता माझं पीचं सूत्र मी बदलतेय. पी जर सेंटीमीटरमध्ये असेल तर सूत्र बनतं 100 भागिले एफ. हे सूत्र नोट करून घ्या. हे सूत्र बरोबर आहे. ठीक आहे? एफ फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर हे सूत्र वापरायचं. तर काय डायरेक्ट ठेवा किमती. तर 100 भागिले वजा 10, 10, 10 100 आणि वजाचं चिन्ह जसंच्या तसं उत्तर आलं -10. आणि आता ही जी शक्ती असेल ती कशामध्ये असेल? डायोप्टरमध्येच असेल. कारण आधीच आपण कन्व्हर्ट करून टाकलेलं होतं त्याचं सूत्राला. ठीक आहे? झालं. आता समजा दुसरा प्रश्न. नीट ऐका हां. दुसरा प्रश्न काय आहे, की 3 भिंगे जवळ ठेवलेत एकमेकांच्या. समजा एक असं अंतर्वक्र भिंग, ह्याला चिटकूनच असं बहिर्वक्र भिंग आणि परत एक अंतर्वक्र भिंग याला चिटकून असं दिसतंय. हे 3 भिंग एकमेकांना अशी चिटकवून जोडून ठेवलेत आणि ह्याच्या प्रत्येकाची समजा आपल्याला नाभी अंतर दिलेत. पहिल्याचं समजा नाभी अंतर 10 आहे, दुसऱ्याचं 5 आहे आणि समजा तिसऱ्याचं 15 आहे. ठीक आहे. 15 किंवा 20 घेऊयात. तर विचारलंय, एकूण शक्ती किती होईल ह्या सगळ्या भिंगांची मिळून एकूण शक्ती किती होईल? कळतंय? तर इथे मग आपण काय करणार 3-3 नाभी अंतर आहेत, 3-3 भिंग आहेत. म्हणून आपण ह्याला एकेकाला काय करायचं नाव द्यायचं. हे बघा, ह्याला आपण नाव देऊया F1. पहिल्या भिंगाच्या नाभी अंतराला नाव देऊया F1. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, हे ऑलरेडी आकृतीतच दिसते अंतर्वक्र भिंग म्हणजे अपसारी आहे. तर ह्याची जी आहे ती काय घेणार आपण वजा घेणार. परत खाली 1 मिनिट. हे -10 सेंटीमीटर. परत हे किती दिलेलं आहे? दुसरं
अंतर्वक्र भिंग आहे, सॉरी बहिर्वक्र भिंग आहे, त्याचं 5 येणार, अधिकच हे घेणार मग लिहायची गरज नाही. आणि तिसरं परत अंतर्वक्र भिंग आहे, तर त्याचं -20. आता ह्याच्यामध्ये ना 2 पद्धती आहेत. हे गणित सोडवायच्या 2 पद्धती आहेत, दोन्ही करून दाखवते. प्रत्येकाची वेगवेगळी शक्ती काढा आणि तिघांना अधिक करा. हे एक पहिले. आणि दुसरं काय पद्धत आहे, तिघांचं मिळून आधी नाभी अंतर काढा आणि मग शक्ती काढा. तर चला पहिली पद्धत पाहूयात. म्हणून आपलं P1 काय येणार, 100 भागिले F1, बरोबर आहे. तर किती आलं, 100 भागिले -10. हे इथेच केले बघा ऑलरेडी. तर इथे -10 डायोप्टर. सेम P2 काढा आता. P2 काय येणार, 100 भागिले F2. तर 100 भागिले 5. 5 दुनी 10 आणि शून्याचा 0 म्हणजे 20. 20 100. P3 काढा, 100 भागिले F3. तर 100 भागिले -20. तर 20 5 100 म्हणजे -5. मग तिघांचं मिळालं. आता P1, P2, P3 मिळाले. आता एकूण शक्ती काढायची, म्हणून एकूण शक्तीला आता आपण नाव नुसतं देऊयात P. तर P चं सूत्र काय आहे आपल्याकडे, P1 अधिक P2 अधिक P3. तर आता मी किमती नाही ठेवत आहे मुलांना, तुम्ही किमती ठेवा. मी डायरेक्ट आता उत्तर काढते. बघा -10 हे D आहे बरं का, कन्फ्यूज नका ओके 0 आहे. -10 आणि -5, -15 झालं. -15 अधिक 20, तर अधिक 5 डायोप्टर. ही झाली भिंगाची एकूण शक्ती. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला एक्सप्लेन करते, सोडवून तुम्ही स्वतः बघायचे, तेच आहे तुमचा होमवर्क. बघा, मगाशी आपण सूत्र बघितलं, 1/f बरोबर, हे बघा इथेच दाखवते, पुस्तक दिसतंय. हे बघा, हे सूत्र दिसते. एकूण नाभी अंतर किती येईल, तर 1/f भागिले 1/f1 भागिले 1/f2. इथे आपण घेणार 1/f3. मग प्रत्येकाची F1, F2, F3 ची किंमत मिळवून कॅल्क्युलेशन करून मग आपल्याला F ची किंमत मिळेल. मग F ची किंमत मिळाल्यावर परत हे वाला सूत्र वापरायचं, P बरोबर 1/f. आणि इथे F सेंटीमीटर मध्ये असेल तर P बरोबर 100 भागिले F. करून बघा, तुम्हाला एक्झॅक्टली हेच सेम टू सेम आन्सर परत मिळेल, जे इथे पुस्तकामध्ये दिलेलं असेल. म्हणजे आपलं पण जे सोडवून अंतर आलं ना आन्सर, पुस्तकात घेतलंच नाही, सॉरी, इथे जे आपलं आलंय की नाही अधिक 5 डायोप्टर, एवढंच तुमचं उत्तर येईल. ते ट्राय करून बघा. ठीक आहे, चला आता पुढे. आता मानवी डोळ्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते मुलांना. आता हा मानवी डोळा जो आहे तुम्हाला परीक्षेमध्ये काढायला नक्की येऊ शकतो. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की मानवी डोळ्याची आकृती काढून त्याचे कार्य स्पष्ट करा, किंवा मानवी डोळ्यामध्ये जो प्रत्येक वेगळा वेगळा जो अवयव आहे त्याचं काय कार्य आहे ते स्पष्ट करा म्हणून येऊ शकतं. ठीक आहे, तर आता नीट बघा.
इथे एक-एक करून मी एक्सप्लेन करते मुलांनो, समजून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी तुम्हाला दिसतंय, सगळ्यात बाहेरचा भाग, सगळ्यात बाहेरचा भाग आहे. थांबा स्क्रीन शेअर नाही झाली. सुरुवात करूया बाहेरून. बाहेरून आपण आतमध्ये चाललो डोळ्याच्या आत, आत, आत. तर मग कुठले-कुठले जे आहेत ते हं, चला. तर आता दिसते माझी स्क्रीन तुम्हाला. तर बाहेरून आपण आत जायचं. ठीक आहे. तर सगळ्यात बाहेर बघा, हे येलो कलरचा जो लाईट येलो कलरचा भाग आहे. दृष्टिपटल किंवा श्वेतपटल. टीव्हीमध्ये वगैरे जर बघितलं असेल ना, असा डोळा बाहेर काढून दाखवलेला व्हाईट व्हाईट दिसतो. त्याच्यानंतर ना, ही जो आपल्या डोळ्याला हात लावल्यावर जे फील होतंय इथे आतमध्ये, तर हे आहे ते पारपटल. पारपटललाच इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतात. त्याच्यानंतर ना एक लेयर, एक भाग आपण आतमध्ये गेलो, की तुम्हाला बघा काय दिसेल, बुबुळ किंवा परितारिका. आणि ही जी बुबुळ किंवा परितारिका आहे ना, त्याच्यामुळे आपल्या डोळ्याचा कलर ठरतो. कोणाचे डोळे बघा ब्राउन कलरचे असतात, कोणाचे ब्लू असतात, कोणाचे थोडेसे ग्रीन ग्रीन पण असतात. का बरं? हे परितालिकाच्या म्हणजे बुबुळाच्या आतमध्ये जे रंगद्रव्य प्रेझेंट असतं ना, उपस्थित असतं, त्याच्यामुळे मग त्या डोळ्याला तसा कलर येतो. हल्ली तर लोकं लेन्सेस लावतात डोळ्याचं कलरफुल बनवण्यासाठी, पण नॅचरली ज्यांचं असतं त्यांचं कारण हे असतं. आणि मग इथे तुम्हाला दिसते बाहुली. ही बाहुली छोटी-मोठी होते. तर बाहुली म्हणजे तिथे खरं तर काही नाहीये. हे एक होल आहे. छोटंसं ना ते होल आहे. होलला मराठीत काय म्हणतात? आठवत नाहीये मुलांनो होलला मराठीत काय म्हणतात ते तुम्हीच समजून घ्या आता. आणि त्याच्यानंतर ना हे दिसते तुम्हाला रोमक स्नायू नाव दिलेलं आहे. हे जे ते निळ्या रंगाचे जे स्नायू दाखवलेले आहेत ते. इथे दिलेलं आहे मागच्या बाजूला नेत्रभिंग. नेत्रभिंग. आता ही जे तुम्हाला परितालिका किंवा बुबुळ म्हणून नाव दिलेलं आहे ना, त्याच्यामध्येच एक छोटासा गॅप असतो, होल असतं त्यालाच बाहुली म्हणतात. आणि मग ह्या बाहुलीच्या मागे जे आहे ते काय आहे नेत्रभिंग आहे. आणि हे नेत्रभिंग म्हणजेच हे आपलं आपल्या डोळ्यामधलं जे भिंग आहे ना, ते बहिर्वक्र भिंग आहे. आणि मग ह्या भिंगाला जागेवर पकडून कोण ठेवतं? तर हे रोमक स्नायू पकडून ठेवतात. ठीक आहे. आतमध्ये मग हिते आणि हिते एक द्रव्य भरलेलं असतं. ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. आणि मग हा असा ब्लू कलरचा जो आतमधला दिसतोय मुलांनो, तो आहे आपल्या डोळ्याचा पडदा. त्यालाच म्हणतात दृष्टिपटल, ज्याच्यावरती प्रतिमा बनते. आणि ह्या बाकीचे जे सगळे आहेत मग रक्तवाहिनी आहे आणि इथे काय आहे नेत्रचेता. नेत्रचेता म्हणजेच एक वाहिनी प्रतिमेची माहिती मेंदूकडे घेऊन चालली आहे. आता इथे बघा खूप इंटरेस्टिंग आहे हे. हे बघा दूरच्या वस्तूपासून येणारा प्रकाश आणि जवळच्या वस्तूपासून येणारा प्रकाश. आता ना इथे ना बघा आपलं नेचर जे आहे, आपली प्रकृती आहे जी आहे, ती किती किती वंडरफुल आहे. आपल्या जे डोळ्यामधलं जे भिंग आहे, त्याचं नाभिय अंतर जे आहे ते बदलत राहतं. आणि तो बदल कशावर अवलंबून आहे? डोळ्यापासून किती अंतरावरती आपण काय ठेवली, वस्तू ठेवली. बघा, कसं वंडरफुल आहे हे. वस्तू समजा खूप लांब आहे. इथे दिसते ना वस्तू खूप लांब आहे. तर आपली ही जे डोळ्यातलं भिंग आहे ना, हे असं, ते थोडंसं असं लांबट होतं. लांबट झाल्यामुळे त्याचा जो फुगीर भाग आहे तो कमी होतो, पातळ बनतं असं आणि मग त्याच्यामुळे त्याचं नाभीय अंतर वाढतं.
आणि मग बरोबर वस्तूपासून त्या अनंत अंतरापासून येणारे, जसं की आपण सूर्याला बघतो, ताऱ्यांना बघतो, ते अनंत अंतरावर आहेत. तरी सुद्धा आपल्याला ते स्पष्ट दिसतात. म्हणजे आपला जर डोळा व्यवस्थित असेल तर साधा नॉर्मल आपला सुदृढ व्यक्तीचा डोळा असेल तर. तर इथून त्या सूर्यापासून येणारी अनंत अंतरावर पासून येणारी किरणं अशी डोळ्यामध्ये आतमध्ये जातात. त्यांचं अपवर्तन होतं, प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि त्याची बघू शकता तुम्ही इथे काय बनते, प्रतिमा बनते दृष्टिपटलावर. मग त्या प्रतिमेची माहिती ही जी आपली नेत्रचेता होती, तिच्याद्वारे मेंदूकडे घेऊन नेली जाते आणि मेंदू मग तिला प्रोसेस करतो त्या इन्फॉर्मेशनला. म्हणजे त्या माहितीला प्रोसेस करतो म्हणजे अशी बनवून आपल्यासमोर सादर करतो, की ज्याने आपल्याला वस्तूची प्रतिमा चांगली मिळेल. आता सेम ह्याच्या बिलकुल उलटं. आता एकदम जवळ वस्तू धरली, जसं आता माझा हा हात डोळ्याच्या समोर एकदम जवळ धरलाय मी. तर मला एकदम स्पष्ट दिसतोय हात. कसं काय? तर बघा तुम्ही इथे वस्तू ठेवली, भिंग बस दिसते तुम्हाला? इथे बघा एकदम पातळ आहे आणि इथे एकदम जाड झालं. तर जवळच्या वस्तूला बघण्यासाठी भिंग जे आहे ते असं गोल होतं. म्हणजे त्याचा जो फुगवटा आहे तो असा वाढतो. फुगवटा वाढल्याने त्याचं काय होतं नाभी अंतर कमी होतं आणि मग बरोबर प्रतिमा काय बनते दृष्टिपटलावर बनते. दृष्टिपटलाच्या पुढे किंवा मागे दृष्टिपटलावरती प्रतिमा न बनता मागे किंवा पुढे बनली, तर ह्याचा अर्थ तो डोळा व्यवस्थित काम नाही करत आहे. त्यालाच आपण दृष्टिदोष म्हणतो, जे इथे पुढे जाऊन आपण बघणारच आहे या धड्यामध्ये. हे बघा लघु दृष्टी किंवा निकट दृष्टिता वगैरे हे सगळे दोष आपण डोळ्याच्या नंतर बघणारच आहे. ठीक आहे? तर वस्तूचं अंतर किती आहे त्यानुसार आपला जो डोळा स्वतःचं जे नाभीय अंतर ॲडजस्ट करतोय, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशनलाच इथे मराठीत एक काहीतरी शब्द असेल मुलांना बघूया. हां, पॉवर ऑफ अकोमोडेशन. पंढरे रे! तुमच्या पुस्तकात नावच नाही दिसत आहे मला पॉवर ऑफ अकोमोडेशन. हां, हे बघा. डोळ्याची समायोजन शक्ती. डोळ्याची समायोजन शक्ती, समायोजन करतोय तो कमी जास्त करून. त्यालाच पॉवर ऑफ अकोमोडेशन. म्हणजे काय? बघा आपली प्रकृती किती वंडरफुल आहे, की ती स्वतःहूनच स्वतःला ॲडजस्ट करते. कसं ॲडजस्ट करते? कसं ॲडजस्ट करते ती स्वतःला? वस्तू एकदम लांब असेल, तर डोळा असा भिंग जे आहे असं एकदम पातळ होतं. एवढं पातळ होतं. वस्तू मीडियम अंतरावर असेल, तर ती थोडंसं फुगेल. वस्तू एकदम जवळ आली, ती अशी एकदम फुगेल. तर भिंग जे आहे, ते आपलं जे कमी जास्त फुगतंय आणि स्वतःला ॲडजस्ट करतंय. बघा किती वंडरफुल गोष्ट आहे, की निसर्गाने आपल्याला किती सुंदर जे आहे बनवलेलं आहे. ईश्वराने आपल्याला किती सुंदर बनवलेलं आहे शरीराला आपल्या. तर आजच्यासाठी मुलांनो एवढंच करूयात आपण. तुम्हा सगळ्यांना एक होमवर्क देते. डोळ्याची आकृती काढून प्रत्येक डोळ्यामधला जो भाग आहे त्याचं काय काम आहे ते लिहायचंय. मी शॉर्टमध्ये सांगते. आपलं जे पारपटल आहे, ते पारपटल पारदर्शक असतं. ते डोळ्याची आपल्या रक्षा पण करतं. शिवाय ते पारदर्शक असल्यामुळे त्याच्यातून प्रकाश आरपार जातो. म्हणजे खिडकीसारखं जसं की काम करते. खिडकीतून कसा प्रकाश आतमध्ये येतो, तसं पारपटलामधून डोळ्यामध्ये प्रकाश जातो. पारपटल झाल्यानंतर ना आपला पुढचा कुठला भाग आहे? पुढचा आपला कुठला भाग आहे पारपटल झाल्यानंतर ना? डोळ्याची बाहुली. डोळ्याची बाहुलीचं काय काम आहे? डोळ्याची बाहुलीमुळे आपल्याला काय होतं? डोळ्यांचा कलर येतो. काळा, निळा, ब्राउन आणि त्या डोळ्यांच्या अ, हे काय म्हणतात आपलं बुबुळ. बुबुळाच्या मध्ये जी डोळ्याची बाहुली आहे, बुबुळामुळे कलर येतोय आणि बुबुळाच्या आतमध्ये जी बाहुली आहे ना, म्हणजेच ते जे छोटं होल आहे ना मुलांनो, ते छोटं-मोठं होतं. तुम्ही ना कधी टॉर्च मारून बघितली ना डोळ्यावरती, तर ते बुबुळ छोटं होतं.
अंधारामध्ये ते बुबुळ मोठं होतं. खरंच होतं ते, करून बघा हवं तर. हां, फक्त ती टॉर्चची मारा, ती लाईट बघा जास्त एकदम नको. तर ज्यावेळी खूप प्रकाश असतो, एवढा प्रकाश जर डोळ्याच्या आतमध्ये गेला, तर डोळ्याचे जे आतमधले जे नाजूक पेशी आहेत, त्यांना इजा होऊ शकते. म्हणून मग डोळा स्वतःच काय करतो, ते छोटं होल आहे ना मोठंसं, त्याला छोटं करतो. म्हणजे बाहुलीचा आकार छोटा होतो आणि मग जेवढी पाहिजे तेवढाच प्रकाश आतमध्ये जातो. त्याच्या बिलकुल उलटं, अंधारात रूममध्ये किंवा जिथे अशी लाईट कमी आहे, तिथे जास्त प्रकाश पाहिजे, म्हणून ही बाहुली मोठी होते आणि जास्त प्रकाश मग आतमध्ये जातो आणि वस्तू आपल्याला दिसायला लागते. ठीक आहे. आता बघा कधी-कधी एकदम ना अंधारामधून लाईट लावल्यावर आपल्याला डोळ्यांना असं कसं तरी होतं. लवकर डोळ्यांना ते नॉर्मल नाही वाटत. कारण ही बाहुली छोटी-मोठी व्हायला पण वेळ लागतो ना, म्हणून ते तसं होतं. ठीक आहे. परत आता पुढची कोणती गोष्ट आहे? भिंग, नेत्रभिंग ज्याला आपण म्हणतोय. त्या भिंगाचं तर कामच आहे, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर बनवणं. आणि भिंग छोटं-मोठं होतं. आता जसंच मी सांगितलेलं, नॉट छोटं-मोठं ॲक्चुअली जाड पातळ होतं. वस्तूच्या अंतरावरती ते अवलंबून आहे. हे आता ऑलरेडी डिस्कस केलं. आणि मग आता ह्या भिंगाला मुलांनो हे जे भिंग आहे ना, त्या भिंगाला जे पकडणारे हे जे आपले स्नायू आहेत की नाही, ते स्नायू भिंगाला असं दाबतात. जाडं करायचं असलं तर. ते स्नायू लांब जातात. भिंगाला पातळ करायचं असेल तर. तर जसं की आता थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा माझी वही आहे ना, तर ह्याचं समजा मी असं ना, हे दिसते भिंग बनवलं. आता मी इथून वरतून बघा खालून आणि वरतून दाबलं, की हे जास्त जाड झालं, सोडलं, की पातळ झालं. तर हे वरतून आणि खालून मी जे दाबलं, ते माझा हात जे दाबण्याचं काम करतोय, ते सेम काम कोण करतंय? हे रोमक स्नायू करतात. रोमक स्नायूचं काय काम आहे? भिंगाचं जाडेपणा कमी जास्त करणं. वस्तू कुठे ठेवली त्यानुसार. आणि शेवटची काय आहे? दृष्टीपटल. दृष्टीपटलावर प्रतिमा बनते आणि नंतर मग दृष्टीपटलालाच जी जोडलेली नेत्रचेता आहे, ती काय करते? ती प्रतिमेची माहिती घेऊन कुठे चालली? मेंदूकडे चाललेली आहे. आता इथे मुलांनो ना एक भाग आहे दृष्टिबिंब. दृष्टिबिंब म्हणजे काय? अशी जागा जिथे ही नेत्रचेता जॉइंट होते ना, त्याच्यामुळे ना त्या दृष्टीपटलावर त्या भागावरती ना जसं की आंधळेपणा आहे. कारण तिथे पेशी खूप कमी आहेत आणि तिथे प्रतिमा बनत नाही वस्तूची. म्हणजे प्रत्येक डोळ्यामध्ये हे नेत्रबिंब असतं. म्हणजे डोळ्यामधला एक असा भाग जो आंधळा आहे, जिथे प्रतिमा नाही बनत. त्याला दृष्टिबिंब म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याचं खूप सुंदर नाव आहे ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड ब्लाइंड म्हणजे आंधळा, स्पॉट म्हणजे जागा. ठीक आहे. मग ह्यालाच नाव दिलेलं आहे मराठीमध्ये दृष्टिबिंब. ठीक आहे. तर आजचा होमवर्क काय आहे? गणित अजून जरा सोडवा आणि शिवाय डोळ्याची आकृती काढून डोळ्याच्या प्रत्येक भागाचं वर्णन लिहायचंय तुम्हाला, की तो काय म्हणजे त्याचं कर्तव्य लिहायचं, कार्य लिहायचे की तो नक्की काय काम करतो. ठीक आहे. तर चला आता इथे आपला क्लास थांबूया मुलांनो. आपण आता परत भेटू.